मला आयआयटीत प्रवेश मिळाला नाही म्हणजे माझं करिअर संपलं, हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे. लक्षात ठेवा, ओयोचे फाउंडर रितेश अग्रवाल हे आयआयटीएन नाहीत, पण जगभरामध्ये हजारो हॉटेल्स यशस्वीरित्या चालवतात. झिरोदाचे फाउंडर नितीन कामत हे देखील आयआयटीएन नाहीत, पण सक्सेसफुली स्टॉक ट्रेडिंगचा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आज ते चालवतात. विजय शेखर शर्मा पेटीएमचे फाउंडर, ज्यांनी जगातील सर्वात मोठी फिनटेक कंपन्यांपैकी एक कंपनी उभी केली, ते देखील आयआयटीएन नाहीत. मित्रांनो, उदाहरणं पाहायची झाली तर खूप मोठी आहेत, ज्यामध्ये विशेषतः मी सांगेन शिव नाडार, ज्यांनी एचसीएल सारखी कंपनी उभी केली, नारायण मूर्ती, ज्यांनी इन्फोसिस सारखी कंपनी उभी केली. हे सर्व लोक मुळात आयआयटीएन नाहीत, पण तरी त्यांनी सक्सेसफुल करिअर केलं. लक्षात ठेवा, सक्सेसफुल करिअर फक्त तुमच्या कॉलेजवर अवलंबून नाही. आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी मध्ये ऍडमिशन मिळालं तर तुमच्या करिअरची सुरुवात उत्तम होतेच, पण तुमच्या करिअरची दिशा ठरवतं ते म्हणजे तुमच्यामध्ये असणारे स्किल, तुम्ही सातत्यपूर्ण करणारी मेहनत आणि अपग्रेड होण्याची तुमची क्वालिटी. तर मग लक्षात ठेवा, आपल्याकडे फक्त आयआयटी हा एकच ऑप्शन नाही, तर एनआयटी, ट्रिपल आयटी, जीएफटीआय, स्टेट गव्हर्नमेंट कॉलेजेस, बीट्स, व्हीआयटी, एसआरएम असे भरपूर कॉलेजेसचे ऑप्शन आहेत. त्यामुळे स्ट्रेस न घेता या सगळ्या परीक्षांना सामोरे जा. तुम्हाला नक्की तुमचं ड्रीम कॉलेज आणि ब्रँच मिळेल. आणि अशाच इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्ससाठी आयआयटी बचच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.